सोलापूर विकास मंच तर्फे मी योगीन गुर्जर आज आमचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साहेब, शहर अभियंता श्रीमती सारिका अकुलवार मॅडम यांच्यासोबत जवळपास 1 तास 54 मिनिटं रस्ता या विषयावरती चर्चा झाली। सोलापूर विकास मंच हा विषय गेले 3 वर्ष विषयावरती बोलत आहे। 3 वर्षापासून कुठल्याही लोकप्रतिनिधींना, आमदार, खासदार यांना या विषयाचं गांभीर्य नाही, पण सोलापूर विकास मंच मात्र गेले 3 वर्ष हा रस्ता तयार होण्यासाठी प्रयत्न करत आहे। भैया चौकातील जो पूल आहे त्याचं आयुष्यमान संपलेलं आहे। रेल्वे प्रशासन ते पूल पाडणार आहे आणि त्याला पर्यायी रस्ता म्हणून पुणे नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक, अवंतीनगर, अरविंद धाम तिथून रेल्वेचा अंडर ब्रिज, देशमुख पाटील वस्ती, सोनेगाव पर्यंतचा हा रस्ता प्रस्तावित आहे, पण तो अजूनही पूर्ण होत नाही आहे आणि रेल्वे प्रशासन मात्र हा पूल कुठल्याही दिवशी पाडू शकते कुठलीही वॉर्निंग न देता। अशा परिस्थितीमध्ये ह्या शहरामध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होईल, वाहतुकीची भीषण समस्या निर्माण होईल। यासाठी 54 मिनिटं रस्ता तातडीने तयार करावा म्हणून आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून महापालिका आयुक्त यांची भेट घेतली। त्यांच्या सांगण्यावरनं DRM साहेबांची आम्ही भेट घेतली, रेल्वेच्या अभियंत्यांची भेट घेतली, महापालिका अभियंत्यांसोबत सुद्धा आमची 2-3 वेळा चर्चा झालेली आहे। अशा परिस्थितीत आम्ही 2 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा दिला होता। आज कारंजे साहेबांसोबत आणि शहर अभियंता मॅडमसोबत सुद्धा आमची पुन्हा एकदा आज बैठक झाली। त्यांनी हा विषय 3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील सोलापूरमध्ये येणार आहेत, त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडून त्यासाठीचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्यानंतर 54 मिनिटं रस्ता तातडीने पूर्ण करून तोपर्यंत सोलापूर विकास मंच आपला प्रस्तावित जे 2 तारखेचं आंदोलन आहे हे काही काळापुरतं संस्थगित करत आहे। महापालिकेने जर काही हालचाली नाही केल्या तर पुन्हा आंदोलनाचा मार्ग आमच्यासाठी मोकळा आहे, पण सोलापूर विकास मंच कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करण्यापेक्षा काम होण्यावरती भर देते। या नियमाला अनुसरून आम्ही सगळ्यांची गाठीभेटी घेत आहोत आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।